नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की जे स्नेक प्लांट आहे ते आपण असं कलमनी म्हणजे कटिंगनी उगवलं जाऊ शकते का. हे जे स्नेक प्लांट असते मित्रांनो, सगळ्यात पहिले सांगून देतो की हे जे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता याचं नाव स्नेक प्लांट असते मित्रांनो, किंवा याला सनसेवेरिया म्हटलं जाते. खूप चांगलं हे झाड असते मित्रांनो, इंडोर आउटडोर दोन्हीकडे उगवू शकता. पण आउटडोअर्स म्हणजे घराच्या बाहेर उगवताना याला डायरेक्ट सनलाईट वगैरेमध्ये तुम्ही नाही उगवायला पाहिजे. तसं नाही जनरली उगवल्या जात. हे झाडांच्या सावलींमध्ये किंवा मित्रांनो शेड एरियाज किंवा असे पार्शियल शेड एरियाज जिथे सूर्यप्रकाश म्हणजे सनलाईट डायरेक्टली नाही आहे, डायरेक्ट सनलाईट जिथे ज्या लोकेशन्सवर नाही आहेत त्या लोकेशन्सवर याला उगवल्या जाते. अजून मित्रांनो हे जे झाड असते हे तसं बेस्ट इंडोर प्लांट आहे. इंडोरमध्ये त्याची वाढ खूप चांगली असते आणि खूप चांगल्याने याची ग्रोथ होते. तर हे तसं ओरिजिनली इंडोर झाडच म्हणू शकतो आपण. आणि इंडोरमध्ये का बरं बेस्ट आहे? ही इंडोर आहे मित्रांनो, एअर प्युरिफाईंग प्लांट आहे. म्हणजे जे पण हे बेन्झिन आणि फॉर्मल्डिहाइडसारखे जे खराब गॅसेस किंवा दुसरे पण जे स्मोकपासनं वगैरे जे व्हेकल्स वगैरेपासनं जे निघतात मित्रांनो गॅसेस, तर त्यांना हे जे झाडं असतात किंवा नॉर्मल पण जे फर्निचर्स वगैरे पण किंवा प्लास्टिक पण इमिट करतात गॅसेस, तर त्यांना जे बेन्झिन फॉर्मल्डिहाइड असतात मित्रांनो, हे जे झाड असते ॲब्झॉर्ब करते. अजून आपल्याला एक फ्रेश हवा देते. असं खूप एकदम याच्यात म्हणजे जे आर्टिफिशियलवाले आपल्याला मशीन्स मिळून जातात एअर फ्रेशनर्सवाले किंवा एअर प्युरिफायर्स, तसं एकदम काम नाही करत. पण मित्रांनो खूप सारं जे असते पर्सेंटेज ते म्हणजे कमी तरी करते हे. तर हे घरात नक्की लावायला पाहिजे आपल्याला. द स्नेक प्लांट एक बेस्ट इंडोर प्युरिफाईंग प्लांट आहे. आणि मग पुढचा प्रश्न जसा होता मित्रांनो की याला कलमने उगवल्या जाऊ शकते का. याला तुम्ही कलमनी उगवू शकता. डायरेक्टली तुम्हाला असं कलम कापून घ्यायची आहे आणि लहान लहान कलमच उगवा, कारण की मोठ्या कलम नाही उगत मित्रांनो याच्या. समजा मोठ्या कलम लावले ना, ते हवाचा वारा जसा येत राहील तर त्यांनी थोडेसे ते हालत राहतात, जेणे की ते हालतील अजून, ते मग चांगल्याने त्यांची ग्रोथ नाही होणार आणि ते कटिंग लागतील नाही. म्हणून कटिंग उगवताना नक्की लक्षात ठेवा, स्नेक प्लांटची समजा कटिंग घ्यायची आहे तर अशीच कापायला पाहिजे जसं पाहू शकता. अजून हे असे टिप्सपासून घ्यायचे असतात मित्रांनो. आणि टिप्सपासून घेतल्यावरच जे झाड आहे ते आपल्याला छोटे छोटे जेवढे मी दाखवत आहे असे एवढेच मित्रांनो कटिंग्स तुम्हाला असे लावायला पाहिजे. हे नक्की लागून जातील. आणि लावण्याच्या पहिले मित्रांनो याला तुम्हाला जी ॲलोवेरा आहे किंवा मित्रांनो दालचिनी पावडर किंवा हनी म्हणजे शहद जे आहे ते हलकंसं खाली लावायचं आहे त्याच्या. हे रूटिंग हार्मोनसारखं काम करते. अजून जे झाडाला मुळं येण्यात आपल्याला हेल्प करते झाडाला. तर हे नक्की लावून मगच तुमचं जे झाड आहे ते तुम्हाला लावायला पाहिजे. अजून जे पॉटिंग मिक्स असते मित्रांनो त्याच्यात 50% जी नॉर्मल गार्डन सॉईल आहे ती, अजून जी 50% मित्रांनो तुम्हाला जी रेती आहे रिव्हर सँड कन्स्ट्रक्शनमध्ये जी यूज होते ती, या दोघांचं चांगल्याने मिक्सचरमध्येच तुम्हाला तुमच्या सनसेवेरिया किंवा स्नेक प्लांटला लावायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं की कटिंग याची तुम्ही कशी उगवू शकता. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो इथे एक प्लेलिस्ट येत असेल त्याला क्लिक करून नक्की पाल. त्याच्यात मी खूप चांगले खतं सांगितले आहे, झाडाचे ऑर्गॅनिक खतं सांगितले आहे. तर त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.